नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडेल. आज वटपौर्णिमा आहे आणि वडाचं झाड मला इथे सापडलं आहे की नाही अमेरिकेत, हा व्हिडिओ त्यावर आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेला सहसा उपवास करतो. तर ह्यावेळेस मी असा विचार केला की आपण साबुदाणा किंवा बटाटे न करता काहीतरी वेगळं ट्राय करावं. कारण काल थोडीशी ॲसिडिटी झाली होती, त्याच्यामुळे मी साबुदाणा स्किप केला आणि ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर मी घेतलं आहे कट ॲपल्स कट करून घेतलेले आहे बारीक. आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे इथे, तुम्ही दही पाहू शकता. हे होल मिल्क योगर्ट आहे, जे कॉस्कोमध्ये किंवा पटेलमध्ये सुद्धा मिळतं. तर याचे मी 2 चमचे ह्याच्यात टाकणार आहे. 1 चमचा आणि हे 2 चमचे असं. त्यानंतर मी थोडेसे चिया सीड्स भिजवून टाकल्या होत्या, तर त्या मी घेऊन ह्याच्यावर टाकणार आहे. आय नो हे बघायला थोडंसं विचित्र दिसतं, पण इट्स व्हेरी हेल्दी. तर ह्या भिजवून ठेवल्या होत्या मिनिमम आय थिंक 4 ते 5 तास भिजवून ठेवलं तर चिया सीड्स चांगले असतात, चांगल्या फुगून येतात. त्यानंतर मी टाकत आहे ही रॉ अनफिल्टर्ड हनी ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही हे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही साखर टाकू शकता, गूळ टाकू शकता. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मी चांगलं काहीतरी हेल्दी ऑप्शन ट्राय करू. सो मी हे छान तुम्ही ह्याला मिक्स करून घ्या. आणि हे खूप टेस्टी लागतं. तुम्ही जर डाएटवर वगैरे असाल तर इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि ह्याच्यावर तुम्हाला स्ट्रॉबेरीज किंवा पायनॅपल, मँगो असं काही पण हवं असेल ना, तर तुम्ही ह्याच्यात मिक्स करून खाऊ शकता. हे खूप छान लागतं, खूप टेस्टी आहे. सो हे आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज वटपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. सेलिब्रेट काय, ॲक्च्युली करावीच लागते, पण अमेरिकेत सहसा पॉसिबल होत नाही. सो मी हा तांब्या घेतलेला आहे, त्यात मी पाणी भरून घेणार आहे. हे माझ्याकडे हळद कुंकू आहे, ही मोली आहे, मला व्हाईट धागा मिळाला नाही, हा नारळ आहे, आणि हे छोटंसं दिव्याचं ताट आहे, दिवा आहे. आणि हे सगळं घेऊन मी आता वटपौर्णिमा करणार आहे आणि वडाचं झाड शोधायला जाते आहे. तो लेट्स सी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये वडाचं झाड शोधायला मिळतं आहे किंवा सापडतं आहे का, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. सो शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघत राहा, काय काय गंमत होणार आहे पुढे. तशी अमेरिकेत भरपूर झाडं आहेत. माझ्या बॅकयार्डमध्ये सुद्धा हे एक झाड आहे, पण ह्याची पूजा काही आपण करू शकत नाही. त्यामुळे मी सगळ्याच झाडांकडे आज निरखून पाहत होते. कुठेतरी मला वडाचं झाड मिळेल अशी मला आशा होती. इतकी झाडं पाहिल्यानंतर असं कळेच ना की ह्या झाडाला आपण करू शकतो की नाही वटपौर्णिमा साजरी. सो मी झाडं बघत राहिली आणि मला असं कळलं की इथे जो क्लायमेट आहे ना अमेरिकेत, शिकागोमध्ये स्पेशली, तो काही खूप चांगला नाही आहे. त्याच्यामुळे ह्या वातावरणात बॅनियन ट्री किंवा वडाचं झाड हे येणं अशक्य आहे. आणि म्हणून ह्या शोधात मी निघाले की कुठेतरी मला हे झाड सापडेल. तर खूप प्रयत्न केल्यानंतर मला असं कळलं आहे की आज कुठेतरी दुसरीकडेच हे साजरं होतं आहे. आणि त्यामुळे मी गाडी काढली आणि मग ह्या प्रवासाला मी सुरुवात केली आहे. बघूया आपल्याला. आणि मी सुद्धा फर्स्ट टाईमच हे करत आहे इथे वटपौर्णिमा साजरी. तसं मुंबईत असताना तर जागोजागी गलोगली वडाचं झाड हे मिळतच होतं, पण इथे मिळणं हे एक मोठं आश्चर्य आहे मला सुद्धा. सो आय एम सो एक्सायटेड टू सी. आणि बघूया आपल्याला इथे मिळतं आहे का. तर मी मस्त तयार झाले, सगळं साज सिंगार केलेला आहे. सो लेट्स सी. सो फ्रेंड्स, मी घरी म्हणजे आजूबाजूला बघितली सगळी झाडं, तिथे काय मला वडाचं झाड वगैरे मिळालं नाही. पण मी इथे आली आहे एका ठिकाणी. बघूया इथे आहे की नाही. होपफुली असेल, कारण सहसा या ठिकाणी असतंच. सो आता इथे आली आहे मी. लेट्स सी आपल्याला मिळतं आहे की नाही. ओके.
ह्या बायकांना फॉलो करत करत मी त्यांच्या मागे गेले आणि बघते तर काय, आता तुम्ही जस्ट थोडा वेळ थांबा, तुम्हाला इथे दिसेलच मी तुम्हाला काय दाखवणार आहे. माय गॉड, मला इतकी रिलीफ मिळाली ह्या सगळ्या बायकांना इथे पाहून. आणि मला एक्सपेक्टेड होतं की खूप भलं मोठं इथे वडाचं झाड मला इथे मिळणार आहे पूजा करण्यासाठी. आणि वटपौर्णिमा माझी एकदम छान साजरी होणार आहे. तर आता मी थोडीशी पुढे निघाली आहे. इथे बायका छान पूजेची तयारी करतात. ते सगळ्यांनी ताटं आणली आहेत, दिवे आणले आहेत, फुलं आणली आहेत, नारळ, फळं, जे पूजेचं साहित्य आहे, ओटी वगैरे सगळं आणलेलं आहे. धागासुद्धा आणलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती उत्साही आहेत बायका आणि एकदम छान हे छान पद्धतीने हे लोक करत आहे. आणि फायनली मला हे वडाचं झाड इथे दिसलेलं आहे. एका छोट्याशा कुंडीमध्ये अगदी छान हे रोपटं लावलेलं आहे आणि सुंदर ह्याची पानं आहेत. हे बघून मला खूप बरं वाटलं आणि खूपच मनोभावे इथे सगळे पूजा करत होते वडाची. आणि लकीली हे इथे एका फॅमिलीच्या घरी त्यांनी लावलेलं होतं. ॲक्च्युली घराच्या बाहेर त्यांनी लावलं होतं, घरात नव्हतं. तर त्यांनी ते ह्या स्पेशली ह्या दिवसासाठी त्यांनी ही पूजा करण्याकरता हे दिलं आहे इथे. आणि सगळ्याच बायका इथे त्याची पूजा करत आहे, पूजेची तयारी करत आहेत. सगळ्यांनी छान मनोभावे इथे प्रार्थना केली, पूजा केली. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र आरतीसुद्धा केली आणि छान संकल्पसुद्धा घेतलेत. आणि इथे पाहू शकता तुम्ही छान वडाची इथे हळद कुंकू लावून, धागादोरा लावून इथे वडाची पूजा करत आहोत. आणि हा सुंदर अनुभव होता. आणि माझ्यासाठी ॲक्च्युली फर्स्ट टाईम, एकदमच फर्स्ट टाईम मी शिकागोमध्ये वडाची पूजा केलेली आहे. आणि थँकफुली आमच्याच बाजूला एक मंदिर होतं इकडे, टेम्पलमध्ये हे वडाचं झाड इथे आणलं होतं. आणि त्यामुळे सगळ्याच बायकांना ह्याचा छान एक्सपिरियन्स झाला. सो खूप ब्लेस्ड वाटतं, खूप चांगली फिलिंग आहे की एवढ्या लांब सातासमुद्रापलीकडे असूनसुद्धा आम्हाला हा अनुभव इथे मिळाला करायला. आणि खूपच सक्सेसफुल झाली आमची वटपौर्णिमा, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर हे छोटंसं झाड होतं ना, हे ॲक्च्युली खूप प्रिझर्व करून त्यांनी छान वाढवलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्याला जास्त सगळ्या बायका म्हणजे जास्त हे हार्म नको व्हायला. दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्याची परिक्रमा केलेली आहे. तर तुम्ही पुढे पाहू शकता आम्ही हळद कुंकू लावत सगळ्या बायका एकमेकांना मोठ्या भरत होतो. आज शिकागोतलं वेदर खूप छान होतं, त्याच्यामुळे मस्त छान ऊन पडलं होतं आणि 90 डिग्री फॅरेनहाइट होतं. गरम पण जाम होत होतं. मुंबईचीच आठवण आली. आणि हे करता करता
एक छान प्रसन्नतासुद्धा होती, चांगलं एन्व्हायरमेंट होतं, त्याच्यामुळे घाम आला तरी इतकं काही वाटलं नाही आणि मस्तच वाटलं. कारण इथे मोस्टली शिकागोमध्ये वेदर ना मायनसमध्ये पण असतं, थंडीमध्ये तो म्हणजे खूपच भयंकर नेगेटिव्हमध्ये असतं आणि गरमीमध्ये खूप एक्स्ट्रीम गरमी असते. तो असं वेदर आहे आणि होप तुम्हाला हे छान वाटलं असेल. मलाही खूप आनंद वाटला. सो आता फायनली मी घरी आली आहे आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि इतरांबरोबरही शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. त्या पाण्याच्या तेच तर आता नाही इकडे ह्या साईड राहते नाही तर तुम्ही लोक पडतील.